दादा, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय, जशी शिवनेरी सोडली आहे तसं गावोच्या गावी 100 गाड्या तुमच्या ताफ्यामध्ये जमा होत आहेत. उत्स्फूर्तपणे महिलांचा सहभाग सुद्धा रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन काहीच नाही भाऊ, 7-8 टप्प्यात आंदोलनाच्या वेळेस आणखीन पहिला टप्पा सुद्धा सुरू नाही आमचा. आपण कधी मीडियाला खोटं नाही बोललं. सगळे लोकशाही मार्गाने होणार आहे. आणखीन काहीच नाही. पोराला नुसतं मुंबईत त्रास अनुभव द्या, तुम्हाला सगळा महाराष्ट्रातले मराठी मुंबईत आलेले दिसतील. त्याच्यापेक्षा जास्त त्रास दिला नाही, बसून दिलं. बारीक लेकरा सहित तुम्हाला मुंबई दिसते, त्यापेक्षा जास्त त्रास झाला. चाक फिरलेला दिसणार नाही महाराष्ट्रात. त्याच्या पुढे जर त्रासच झाला तर राजकीय पक्षातले 75 वर्षात जे घडलं नाही ते यावेळेस घडणार आहे. राजकीय पक्षातले सत्ताधाऱ्यापासून सगळे मराठ्यांचे नेते एका बाजूने लढायला सुरू करणार आहेत. अस्मिता, स्वाभिमान जागा, म्हणजे तो शेवटचा डाव तुम्ही राखून ठेवलाय. ते तुम्ही असं म्हटले की नाही सरकार उलटवून टाकेन, त्यावरती तुमच्यावर टीका झाली की तुमच्याकडे किती आमदार आहेत, खासदार आहेत, म्हणजे सरकार कसं उलटवून टाकेल. ते मोदी साहेब बरोबर टाकतात. कारण इतका जर डाग त्यांनाही लागायला लागला आरक्षण असून, हे चल रे, त्यांनाही डाग लागला. अमित शहा साहेबाला डाग लागायला लागला. तर कोण ऐकत इतके दिवस. चला, आता तुम्ही असं म्हणालात की आंदोलनाचे 7 टप्पे आहेत. कुठल्या टप्प्यात आरक्षणाचा कणका पडणार किंवा आरक्षणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? मी TV9च्या माध्यमातून मनापासून तळतळीनं विनंती करतो फडणवीस साहेबाला, आणखी संधी तुमच्या हातातून गेली नाही. तुम्ही गोरगरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा. आम्हाला जेलाला टाकायचं आणि गोळ्या घालायच्या भानगडीत आणि याच्यात तुम्ही राहू नका. अशी योग्य संधी आली तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची. मन जिंका आणि मराठ्यांना सगळ्या महिन्याची अंमलबजावणी. मात्र फडणवीस साहेब असं म्हणतायत की कायद्याची लोकशाही चौकट जी आहे ती चौकट ओलांडू नये, अशा पद्धतीचं आवाहन तुम्हाला त्यांनी केलेलं आहे. कोणची ओलांडली चौकट? आम्ही तर कायद्यात चौकटीत काम करायलो ना. जर 10-5 पोरं वाटलेच, तुम्ही दादागिरी नाही करायची. मी सांगतो त्यांना, आपल्याला कायदेशीर लोकशाही मार्गाने करायचं, व्यवस्थित करायचं. आपल्या समाजाचा आपल्यावर विश्वास जिंकून आता माघारी जायचंय. जर कायदा म्हणतोय, न्यायदेवता म्हणते 5,000 बसायचं, तर बाकीच्याने जवळ ग्राउंड येते त्याच्यावर बसायचं. सगळ्यांनी हट्ट धरायचा नाही, तराला लागायचं नाही आणि वेगळं पाऊल कोणी उचलायचं नाही. शांत संयमी डोकं. तुम्ही शांततेचं आवाहन करताय, मात्र दुसरीकडे जे आहे राजकीय भूमिका तुमची काय ठरली आहे का? विशेषतः तुमच्या आंदोलनाचा राजकीय कुणाला भूमिका पडते किंवा ना पडते? शरद पवारांची काय किंवा मी त्याच्यात पडत नाही असल्या याच्यात. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, ज्या दिवशी आता हे जे झालंय 2 वर्षाचा अन्याय मराठ्यावर, त्याच्यावर मराठा सगळ्या पक्षातला जागा झाला. आता ही शेवटची फाईट आहे जातीच्या हिताची म्हणल्याच्या नंतर. जर आता अंतिम टप्प्यात वाटलंच की लय अन्याय व्हायला लागला, तर एवढाच शब्द सांगतो, एकाही पक्षातला मराठा तुम्हाला पक्षात न दिसता मराठ्यांच्या लढाईच्या मैदानात उतरलेला दिसत. उद्या तुम्ही आझाद मैदानावर बसताय, त्याच मराठा आमदार खासदारांना काय आवाहन करताय किंवा काय त्यांच्याशी बोलणं झालं? काहीच गरज नाही म्हणलं मी तुम्हाला. शेवट टप्पा ज्या दिवशी वाटल की लयच अन्याय व्हायला लागलाय, आता पक्ष ठुकरल्याला दिसन तुम्हाला. आणि जातीच्या स्वाभिमानासाठी, अस्तित्वासाठी एका बाजूने सगळ्या पक्षातले सत्ताधाऱ्यासहित की पहिल्यांदा घडणारे 75 वर्षात एका ताकदीने, एका जीवाने एका बाजूने होणारे सगळे. लिहून ठेवा आपला शब्द. एकीकडे आंदोलनाच्या अटी शर्ती घातल्या जातात किंवा परवानगीला वेळ लागतो, 5,000चीच मर्यादा केली जाते. जाणून बुजून केलं जाते काय? जाणून बुजून 1 दिवसाची परवानगी देणार. मग कालपासून लाटकं मुसळली नारायणगावच्या नगरीत. इतके लोक असावं का? लोकात इतकी खतखत गेली, अरे परवानगी द्यायची तुमच्या हातात आहे, तरी बी आम्हाला अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्यायची. तर 1 दिवस देता अपमान करता आमच्या लेकरा बाळांचा, आमच्या काळजात बाण हाणता. कालपासून तर जास्त लाट उसळल्या. आता छत्रपतींचे वंशज शिवेंद्रराजे भोसले असं म्हणाले की गरीब मराठा समाजाला जे आहे आरक्षणाची गरज आहे, आमच्यासारख्या मराठा श्रीमंत मराठ्यांना नाही. छत्रपतींच्या वंशजांना काय आवाहन करताय? याआधी तुमच्याकडे संभाजीराजे आलेले होते, उदयनराजे असतील किंवा मग शिवेंद्रराजे असतील, काय आव्हान असणार आहे? मी बाबाराजे साहेबालाही मानतो, उदयनराजे साहेबांनाही मानतो, मी शाहूराजे साहेबांना, महाराज साहेबांनाही मानतो, संभाजी महाराज साहेबांना पण, सातारा संस्थान असन, कोल्हापूर संस्थान असन, आम्ही त्यांना काम नाही सांगू शकत. वंशजाला काम नसतो सांगत आम्ही. त्यांना कसं सांगायचं आम्ही?
ती शक्ती समाजाच्या पाठीमागे उभा असतीच. आंदोलनकर्त्याच्या म्हणजे इमानदारी अप्रत्यक्षरित्या त्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे. ते राजे आहेत. जनहिताच्याच बाजूने ते उभा राहणार, जनहिताच्याच बाजूने बोलणार, जनहितासाठीच लढणार. कारण आणि आम्ही त्यांना काम नाही सांगू शकत पाठिंबा द्या आमचं काम नाही सांगू शकत. ते वंशज आमचे आदराचं स्थान आहे ते. गिरीश महाजन असं म्हणतायत, तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतायत, देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करणं चुकीचं आहे किंवा त्यांच्या आईवरती बोलणं चुकीचं आहे. लोकशाहीची मर्यादा तुम्ही ओलांडली. अरे बोललो नाही ना मी, कावा बोललो नाही तरी म्हणलं मग हा शब्द मागं घेतो. हा इकडं कोणकडे रस्ता येऊ. आता शिष्टमंडळ वाटेत चर्चा करणार अशा पद्धतीची काय माहिती आहे, कोणी संपर्क केलाय का आतापर्यंत? नाही येते ना, आले तयार आहेत ना. आम्ही काय चर्चा करू, काय त्याला चर्चा करणं अवघड नाही. मात्र त्यांनी असं म्हटलं की मुंबईत येऊ नका, तिथूनच माघारी जावा. ही कुठं चाललाय आणि येऊ. ते जर म्हटले की मुंबईत न येता गर्दी न करता तुम्ही हायवेवरून माघारी जावा तर मग माघारी जा, घालू द्या गोळ्या. मग फडणवीसला आम्हाला घालू द्या गोळ्या. मरायचं आम्हाला, मारा, टाका कापून. हे मराठ्याचे पोरं सगळे ते म्हणले बी ना निपात करू असं काहीतरी म्हणले मीडियात. करा, टाका कापून निपात करा मराठ्यांचं. मनोजदादांची फसवणूक सरकारकडून झाली असं वाटतंय का कुठेतरी? गेल्या वेळेस तुम्ही वाशीतून माघारी गेले. माझ्या फसवणुकीपेक्षा माझ्या समाजाला जास्त किंमत. तुम्ही अंमलबजावणी 6 महिन्यात करायला पाहिजे ती नाही केली. आता सगळं घेऊ ना. मात्र त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. बरं आम्ही अचानक चाललो का? वेळोवेळी सांगितलं ना. 2 वर्ष झालं सांगतो आम्ही. तुम्ही वाशीतून माघारी आले त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, आता देवेंद्र फडणवीस आहेत. कोण आडकाठी घालते म्हणून? फडणवीस साहेब आता सिद्ध झालं ना. परवानगी एका दिवस जास्ती करावं. इतका छळ करीत असतात का एखाद्या समाजाचं? आता एक मराठा समाज हा सगळ्या रस्त्यावरती आहे, त्यांना काय आवाहन करताय? ठिकठिकाणी मनोजदादा म्हटलं की फक्त पाटील पाटील म्हटलं जातं. मराठा समाजाला काय आवाहन आहे? फडणवीसने केलेला कारनामा आहे. फडणवीसने मराठ्यांच्या विरोधात जी गरळ ओकली, जी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात विनाकारण, त्याचे परिणाम आहेत. मराठ्यांचा वेळोवेळी अपमान, मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी न करणं कायद्यात असून त्याचे हे दुष्परिणाम आहेत. मराठे आता हे किती आहेत? तुम्हीच कॅमेरामन आता इकडे नाहीत आपले, तुम्ही तिकडे पर्यंत बघा. हे सगळं पॅक झालं आता. आणि हे जिल्ह्यातले आहेत, पुणे जिल्ह्यातले. आता पश्चिम महाराष्ट्र मुंबईकडे बाहेर पडायला लागला. कारण ही खुन्नस आहे, ही अपमान आहे. मराठ्यांचा द्वेष गरळ ओकायला लागले ते फडणवीस. माझं म्हणणं त्यांनी सोडावं, आणखीन त्यांच्या हातातली वेळ गेलेली नाही. गरब मराठ्यांच्या मनात जिंकाव. ते जर असं करतील तर मराठी शांत नाही बसणार. ही अशी लाट उसळली. आता किती दिवसांचा अल्टिमेटम आहे म्हणून? 2 वर्ष झालं तेच सांगतोय, अंमलबजावणी करून टाका. म्हणजे आता जर चर्चा करायची असेल तर अंमलबजावणीचं कागद अंमलबजावणी आपण लेखी फेकी चर्चा भेटायला कदरून गेलो मी त्याला. म्हणजे आता जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही. अहो हे लेकरं कशाला रस्त्यावर विचार करा ना. कशाला वेदना असत्या ना, त्रास असेल म्हणूनच ना. तुम्ही चेष्टा करता ते आमच्या वेदनेची, अपमान करता. आमची भावना जाणून घेण्यात आम्ही माणसं नाहीत का? हमेशा आमचा अपमान, खुन्नस द्यायचा आम्हाला. म्हणजे तुम्ही आम्हाला मूर्खात जमा करायला लागले. मूर्खात जमा करायला हे मराठ्याला कळालं. म्हणजे मनोजदादांना गृहीत धरलंय का सरकार? तुम्ही आता नुसते मजा बघा. म्हणजे आता टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुम्ही? आता पुरे मराठे तुम्हाला न्यायाच्या बाजूने दिसणार आणि जातीच्याच बाजूने दिसणार. ओबीसी नेते जे आहेत, ओबीसी नेते कोर्टात जायचं म्हणतायत, विरोध करतात. त्यांचं काय देणं घेणं, त्यांना करू द्या काय करायचं. त्यांचं काय नाही, आमचं सरकारशी भांडण आहे, त्यांचं चालू द्या. त्यांनी त्यांच्या जातीसाठी लढाव. आपण पाहतोय की आमचं ओबीसी समाजाशी भांडण नाही, सरकारशी आहे, आम्ही जातीसाठी लढतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिल्यास पाहिलं होतं. कॅमेरा पर्सन